जय भीम मित्रांनो, तथागत टीव्ही चॅनल तर्फे भीमपुत्र या मालिकेमध्ये मी सोनाली पांडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आपण नेहमी बघत असाल की आपण या मालिकेतर्फे आपण तळागाळातील ज्यांचा जीवन गौरव खूप चांगला आहे अशांना आपण इथे बोलवत असतो आणि त्यांच्या आयुष्याबद्दल समजून घेत असतो। तर आज आपल्या सोबत असेच एक सर आपल्या इथे आलेले आहेत। मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा परिचय द्यावा। सर्वांना क्रांतिकार जय भीम, जय शिवराय। मी मनीष नलिनी पुंडलिकराव साठे, नलिनी याच्यासाठी म्हणतो की नेहमी वडिलांनाच आपण प्राधान्य देतो, पण आईंना आई जन्म देते, 9 महिने आपल्या पोटात संगोपन करते, पण आईचं नाव कुठेही नसते। पण मी जेव्हा मंत्रालयामध्ये गेलो असताना मला त्या सगळ्या मंत्रालयात जेवढे मंत्र्यांच्या समोर मंत्र्यांचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव असं होतं। म्हणून त्यानंतर मला वाटलं की नाही, आणि हा सर्क्युलर पण निघालेला आहे सुप्रीम कोर्टाने काढलेला की आईचं प्राधान्य देण्यात यावं, म्हणून माझ्या नावात मी मनीष नलिनी पुंडलिकराव साठे असं पूर्ण नाव लावलं। मी व्यवसाय हा माझा बिल्डरचा आहे, दिलपुष्प कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स हे माझा व्यवसाय आहे। माझं ऑफिस आहे चैतन्य कॉलनी येथे, कोठारी टर्मिनलच्या तिथे। आणि मी सामाजिक क्षेत्र आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात मी 2017 पासून प्रथमतः, तसं मी सामाजिक म्हणजे समाजसेवेत 2006 पासूनच करायचं। पण ज्यावेळेस प्रथमतः अमरावतीमध्ये भीम आर्मीचं पदार्पण झालं, तर मी 2017 पासून भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या मार्फत मी लोकांचा अनेक हजारो शेकडो आंदोलने केली, हजारो लोकांना सहकार्य केले। त्यानंतर जसं आईने या पार्टीची स्थापना केली, 15 मार्च मान्यवर कांशीरामजीच्या जन्मदिवशी 15 मार्च 2020 या आझाद समाज पार्टीची स्थापना झाली। या पार्टीचा मी फाउंडर मेंबर आहे, आईने माझा ॲफिडेव्हिट घेतलेला आहे, म्हणून या पार्टीचा फाउंडर मेंबर आहे। नोडा येथे स्थापना झाली आणि आता सध्या परिस्थितीत माझ्यावर 3 ते 4 महिने झाले आझाद समाज पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष या पदाची मी जिम्मेदारी माझ्यावर सोपवली। असा माझा थोडक्यात माझा छोटासा परिचय आहे। सरांनी जसं सांगितलं की सर व्यवसाय आणि बिल्डर आहेत, पण तरीही स्वतःचा व्यवसाय सांभाळून सुद्धा ते सामाजिक कार्यात सुद्धा खूप अग्रेसर आहेत। आझाद पार्टीचे ते प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत। तर सरांनी जसं सांगितलं, सरांनी त्यांच्या नावाच्या नंतर त्यांच्या आईचं नाव लावलेलं आहे। आईचे ऋण कधीच आपल्याला फेडता येणार नाही आणि शक्य सुद्धा नाही, तरीही त्यातला काही अंशतः सुद्धा आपण जर फेडू शकलो तर ती खूप महत्त्वाची बाब अशी ठरते। सरांनी जसं सांगितलं आहे की मंत्रालयात वगैरे सरांनी बघितलं आहे की नावासमोर आईचं नाव लावण्यात येते आहे। सरांनी ती गोष्ट पुढे स्वीकारली आणि त्याचा अवलंब केला। खूपच प्रेरणादायी अशी गोष्ट आहे सर ही। नक्कीच आम्हाला या गोष्टीचा पुढे भविष्यात आम्ही विचार करू। तर सर मला असं विचारायचं होतं की तुमचं बालपण जे आहे ते कुठे गेलं आणि कशा पद्धतीने गेलं? बालपण तर मी खूप असा अमरावती जिल्ह्यामध्ये असा कोणता नेता नाही, असा कोणता समाजसेवी नाही, जेवढं मी माझं बालपण आणि मी जेवढी गरिबी अनुभवलेली आहे असे अमरावती जिल्ह्यामध्ये एकाही नेत्याने एकाही समाजसेवकांनी अनुभवलं नसेल। बालपण म्हणायचं तर असं की माझी आई जेव्हा शेतामध्ये काम करायला जायची, तर मला एक मी सुकडी या ग्रामीण क्षेत्रामध्ये राहायचं, माझं जन्म तिथून झालेला आहे। तर एक माझ्या शेजारी एक आजी म्हणून होती, ती मला एका सांगताना माझ्या डोळ्यात अश्रू येते, भरून येते की भाकरीवर मीठ आणि तिखटही नव्हतं, मीठ आणि तेलमधून भाकरी द्यायची। इथपासून माझी गरिबी मी पाहिलेली आहे आणि मला जराही संकोच वाटत नाही की माझ्या गरिबीचं जे मी नाही सांगायला पाहिजे, म्हणजे लोकांनाही माहीत पडलं पाहिजे की नाही गरीब असल्यानंतर थोडासा तरी माणूस प्रगती करतो, त्याने गरिबी विसरायला नाही पाहिजे। संघर्ष केल्याशिवाय आपल्याला उज्ज्वल असा भविष्य कधीच मिळत नाही। सरांच्याकडून आपल्याला तेच कळतं आहे की
सरांनी एवढ्या गरिबीतून जसं सरांनी सांगितलं की अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून सरांनी संघर्ष केला आणि आज ते एक नामांकित बिल्डर आहेत अमरावतीतले. तर सर मला तुम्हाला विचारायची इच्छा आहे की तुमचं बालपण तर आता जसं तुम्ही सांगितलेलं आहे, शैक्षणिकदृष्ट्या किंवा शालेय जीवन कशा पद्धतीचं होतं? शालेय शिक्षण असं आहे माझं, मी काही कालांतराने, बाबा हे मोलमजुरी करायचे, पेंटिंग व्यवसाय होता माझ्या वडिलांचा, आणि त्यानंतर काही कालांतराने बाबाने इथे एक स्लम एरियामध्ये घर घेतलं. स्लम एरियामध्ये घर घेतलं, तिथून मग आम्ही रामनगर, माझी शाळा 1ली ते 4थी पर्यंत रामनगर जे बालाजी अमरावतीमध्येच बालाजी प्लॉटमध्ये ती शाळा आहे, रामनगर शाळा, जे जिल्हा परिषदच्या अंतर्गत चालत होती. त्यानंतर 5वी ते 10वी हे न्यू हायस्कूल मेन घंटीवेढाळ या इथे. तर एवढ्या हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा शिक्षणाचे द्वार जे आहे आपण कधीही सोडायला नको, हे सरांवरून कळतं. सरांनी एवढं कष्ट करून किंवा घरचे जे होते ते लोक कष्ट करून सुद्धा मुलांना शिकवणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला यातून कळतं. मग सर तुम्ही या ज्या क्षेत्रात आले आहात, बिल्डर किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये आले आहात, त्याला तुम्हाला कुठून उत्स्फूर्तता मिळाली? कशा प्रकारे तुम्ही यामध्ये आले? माझा व्यवसाय हा, मी जेव्हा शिक्षण घेत होतो फर्स्ट इयरलाच, त्या मी माझ्या भजन टेकडी याच्या बाजूने केबल जो शारदानगरमधून आहे त्याच्याकडे मी काम करायचं, आणि काम केल्यानंतर त्यांना मला तो 60 रुपये महिन्याने मला कामावर ठेवलं काही, आणि तिथून त्याला माझं काम पडलं आणि माझ्या एरियातून त्याला समजा वसूल नाही द्यायची, तर मग त्याने म्हटलं मी तुला पैसे देणार नाही महिन्याचे, तू आजूबाजूचा जेवढा परिसर आहे तो केबल कनेक्शन तू घेऊन. मग त्या केबल कनेक्शनच्या भरोश्यावर मी आणखी पुन्हा दुसरा एरिया मी परचेस केला. आणि जेव्हा, कारण की माणूस जेव्हा प्रगती करतो तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचं निर्वेशन नाही असला पाहिजे, व्यसन नसलं पाहिजे. तर माझ्या आईचे जे मला आशीर्वाद आहे आणि त्यांचे जे मला मार्गदर्शन मिळालं, त्या मार्गदर्शनच्या याच्यावर मी तो पैसा गोळा करून प्लॉट विकत गेलो. त्यानंतर प्लॉट विकत घेता घेता मग स्वतःचा मी कन्स्ट्रक्शन व्यवसाय हा असा चालू केला. तुम्ही फक्त केबल आणि हा म्हणजे यामध्ये उतरले पाहिजे की अजून बाकीचे काही व्यवसाय ट्राय केले होते याच्या आधी? कारण बहुतेकदा काय होतं की आपल्याला एकदम यशाची पायरी नाही सापडत, त्याच्या पहिले आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतं, खूप संघर्ष करावा लागतो. मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की त्या आधी पण तुम्हाला काही संघर्ष करावा लागला का? बघा, माझं मी आधीच सांगितलं, माझं लहानपण खूप हलाखीचं गेलेलं आहे, खूप संघर्षमय गेलेलं आहे. मी जे तीन टप्पा ज्याला लवालोखंड जे म्हणतो ना आपण, हा, ते माझ्या घरी खूप मोठा मी गोळा करायचं, लोक आणायचे, तो व्यवसाय करून हळूहळू मी असा व्यवसाय केला. मी ते आपण त्याला म्हणतो आलू पोंगे म्हणतात, त्यानंतर बोर, चिंच, असं छोटा छोटा व्यवसाय मी असा करत, पूर्वीपासूनच मला व्यवसायाचा असा छंद होता. कारण की बाबा हे व्यवसाय करायचे, पेंटिंगचा व्यवसाय करायचे, तर मला असं जाणवत होतं की नाही, आपणही कोणता तरी व्यवसाय करायचा म्हणून. तो मी एका जॉबलाही लागलो, तर एका केबलच्या चॅनलकडे, याच्याकडे लागलो, केबल नेटवर्कच्या कंट्रोल रूमकडे. त्यांनी मग मला काम पाहून, माझी इमानदारी पाहून मला त्यांनी काही जोडण्या दिल्या, कनेक्शन दिले. मग ते मी आधी प्लॉट खूप स्वस्त असायचे, तर त्याच्या भरोश्यावर मी प्लॉट घेत गेलो. त्याच्यानंतर माझा याचा बिल्डरचा व्यवसाय केला. एखाद्या व्यक्तीला जर व्यवसायामध्ये आवड असेल तो कुठून ना कुठून त्याचा एक मार्ग शोधून काढतो. तसंच आपल्याला सरांबद्दल म्हणायला पाहिजे. सरांनी छोटे मोठे उद्योग करून, खूप उद्योगशील सरांचं माइंड होतं असं म्हणू शकतो आपण. छोटे मोठे उद्योग करून ते या उद्योगापर्यंत पोहोचले आणि आज त्यांचा एक व्यवस्थित असा, एक ठाम असा एक व्यवसाय ते करतात आहे. तर सर, तुम्ही जसं सामाजिक क्षेत्रामध्ये उतरले, तर तुम्ही भैयाजींचं नाव घेतलं होतं,
भाईजींचं हां भाईजींचं नाव घेतलं होतं, तर त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की तेच तुमचे प्रेरणास्रोत असले पाहिजे जेणेकरून तुम्ही समाज कार्यामध्ये उतरले, तर त्यांच्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. नाही, माझे आदर्श प्रेरणास्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष आहे, माझे आदर्श आहे. आणि माझं प्रेरणास्रोत जे मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे काम करून आलो, मी सामाजिक क्षेत्रात काम केलं, ते म्हटलं म्हणजे भाई चंद्रशेखर आझाद. त्यांचाही संघर्ष खूप आहे. त्यांनी 14 महिने 16 दिवस त्यांनी जेलमध्ये घालवले, आणि ते जेल स्वतःच्यासाठी नाही गेलं, मानव कल्याणासाठी गेलं. कारण की तो उत्तर प्रदेश हा एक असा राज्य आहे, खूप जातीवादी राज्य आहे. आजही तिथे आपण म्हणतो की जातीवाद नष्ट झालेला आहे, जातीवाद मी अजिबात मानत नाही नष्ट झालेला आहे म्हणून. तिथे आजही त्या उच्चवर्णीयाच्या घराच्या समोरून तुम्ही चपला घालून जाऊ शकत नाही. आजही तिथं एखादा नवरदेव घोडीवर चढू शकत नाही, घोड्यावरून नवरदेवाची वरात काढू शकत नाही, त्याला बंदी आहे. तिथे आजही कत्तली होतात, मिशी जर आपण ठेवली तर तिथे आजही कत्तली होतात. असा तिथं जातीवाद आहे. आणि असा जातीवाद नष्ट करण्यासाठी ज्या ठिकाणी भाई चंद्रशेखर आझाद शिक्षण घेतलं, त्या कॉलेजमध्ये, त्या शाळेमध्ये पिण्याचा जो नळ होता त्याला आजही तिथे म्हणजे परवानगी नाही त्या याला नळ लावण्याकरिता. तर तिथून भाईने काय केलं, संघर्ष केला असा की 2 समाजामध्ये जो ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यातून एक संघर्ष झाला, एक त्याला आपण दंगल. हा, 2 समाज, उच्चवर्णीय व तिथला SC समाज म्हटलं सर्वात जास्त समाज तो चमार समाज जो आहे तिथं. तर त्या उच्चवर्णीय या समाजामध्ये दंगल झाली. त्या दंगलीमध्ये दोन्ही युवकांवर, दोन्ही पार्ट्यांवर गुन्हे दाखल झाले. पण भाई चंद्रशेखर आझाद व यांच्या टीमवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. रासुका अशा स्वरूपाचे, रासुका म्हटलं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायदा, अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर लादण्यात आले. व त्याच्यात 1 वर्षाच्या आधी जमानत सुद्धा होत नाही. 14 महिने 16 दिवस भाईने उत्तर प्रदेश सहारनपूर या जेलमध्ये, मी स्वतःच जेलमध्ये जाऊन आलो, 2दा मी भेटी घेतल्या जेलमध्ये भाई चंद्रशेखर असताना. भेटी घेतल्यानंतर मग त्यांनी जे महाराष्ट्राचे पूर्वीचे भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोकजी कांबळे यांना महाराष्ट्राची धुरा सोडवली. त्यांचा जो संघर्ष पाहून आज असा नेता आहे की टाइम्स ऑफ मॅगझिन मध्ये ज्या जगातले जेवढे 100 विद्वान असेल त्या टॉप मोस्ट मध्ये भाई चंद्रशेखर आझाद यांचा नंबर लागतो. असा त्यांचा संघर्ष आहे. कसे जुळले त्यांच्यासोबत? कसे जुळले? अमरावतीमध्ये सर्वप्रथम 2017ला ही संघटना आली होती. संघटना आली त्याच्यानंतर माझं चयन करण्यात आलं. मला विदर्भाची माझ्या जे आता प्रहारचे सध्याचे अमरावती शहर अध्यक्ष बंटीजी रामटेके, जे आधीचे अमरावती शहर अध्यक्ष भीम आर्मीचे होते, त्यानंतर राजेशजी वानखडे हे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते, असे बरेच, सुदामजी बोरकर ते जिल्हाध्यक्ष, असे बरेचसे जे आता ज्या संघटनेत आहे, वेगवेगळ्या पक्षात आहे, ते सर्व नेते, संस्थापक अध्यक्ष त्यांनी संघटना काढल्या, ते भीम आर्मीमधूनच निघालेले आहेत. तिथून मी सगळ्यांना म्हटलं, आपण एक आपल्याला समाजाची जर प्रगती करायची असेल, याचा जो अन्याय अत्याचार होतो आजही लोकांवर, आपल्या नाकारता येत नाही की आमच्या समाजावर हा अन्याय होत नाही म्हणून, नष्ट झालाय म्हणून. मी स्वतः अनुभवलेला आहे. मी ज्या ठिकाणी जर घर घेतो, माझं घर 2009ला मी प्रभात कॉलनी हा एरिया पूर्ण उच्चवर्णीयांचा एरिया आहे. तर तिथे मी जेव्हा घर घ्यायला गेलो तर मला भरपूर त्रास झाला. जेव्हा त्यांना वाटलं की हा एक SC समाजाचा, बौद्ध समाजाचा आहे, तर मला घर घेण्यास मला खूप त्रास झाला. तेव्हा त्यांना वाटलं की हा एक बौद्धाचा, तिथले लोक म्हणे, अरे आप किसको बेच रहे हो घर, एक बौद्ध समाज महाराज मी को बेच रहे हो क्या. तर त्यावेळीस मला त्रास सहन झाला की नाही. तेव्हा वाटलं की नाही, अजूनही आपल्या समाजावर हा अन्याय अत्याचार होत राहतो. मला सांगायचं तात्पर्य, मला
जो त्रास समाजावर आहे तो सांगितला मी एक 2017 मध्ये जेव्हा मी यांना सगळ्या आमच्या समाजातले जेवढे सामाजिक याच्यात काम करणारे लोक आहेत त्यांना सर्वांना घेऊन मी ते संघटना उभी केली आणि माझ्यावर विदर्भाची जिम्मेदारी दिली माझं काम पाहून जे माझ्या वरिष्ठांनी तिथून माझा हा प्रवास सुरू झाला. सामाजिक दृष्ट्या जे सरांना भोगावं लागलं, सरांवर ज्या प्रकारचे अत्याचार झाले किंवा जे समाजाने त्यांना काही गोष्टी दाखवून दिल्या, या गोष्टींमुळेच सरांना एक सामाजिक कार्याची एक आवड निर्माण झाली आणि ते त्या आवडला जे आहे पुढे नेत आहे. सर तुम्ही आम्हाला जसं सांगितलं की 2007 पासून तुम्ही या कार्यात आहात, सामाजिक कार्यात आहात. पार्टी तर तुम्ही नंतर जॉईन केली 2017 मध्ये. तर तुम्ही 10 वर्ष जे आहेत त्या 10 वर्षाचं जे तुमचं सामाजिक कार्य आहे ते कशा प्रकारचं होतं आणि तुम्हाला त्यामध्ये काय काय अडथळे आहेत? जिथे आपले प्रेरणास्थान ऊर्जास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची प्रतिमा आहे. पुढे 14 एप्रिलला पूर्ण अमरावती जिल्ह्यातून तिथं मानवंदना देण्याकरिता लाखोच्या जनसमुदाय तिथं येत राहतो. जसं मला वाटते काहीतरी सामाजिक काम करावं म्हणून 14 एप्रिलला मी माझ्या फुल नाही फुलाच्या पाकळीच्या स्वरूपात मी तिथं पाणी वाटपाचा कार्यक्रम समजा, खिरेचं गोड पदार्थ समजा, असं मी त्या माध्यमातून काम करायचं. आणि जसं जसं माझ्या घामाच्या पैशातून जसं लोकांना जसं होईल त्या पद्धतीने जसं होईल तसं मी सेवा द्यायचं आणि माझ्या धम्मदान. सर तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की जसं आता तुम्ही हे सामाजिक कार्य करत आहात त्यामध्ये असा एखादा क्षण किंवा अशी एखादी घटना आहे का जी तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता? असं की म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की जसं एखादी अशी घटना घडून जाते की समाजाबद्दलचं आपला एक पूर्ण नजर चेंज होऊन जाते किंवा आपला एकदम दृष्टिकोन बदलून जातो, अशी एखादी घटना आहे का तुमच्याकडे? नाही, माझा जो सामाजिक कार्य करताना माझा जो समाज आहे असं मला आठवत नाही की मला समाजानं वेदना असं देणाऱ्या कोणता तरी क्षण घेतला. माझा जो समाज आहे हा समाज हजारो वर्षापासून प्रताडित झालेला समाज आहे आणि या समाजानं मला भरपूर काही दिलं, नाव दिलं, प्रतिष्ठा दिली, मान सन्मान दिला. आजही बघा माझं थोडंसं कार्य पाहून तुम्ही मला या ठिकाणी बोलावलं, हा एक माझा मान सन्मानच आहे. तर समाजापासून मला काही घेत नाही, भरपूर काही दिलं. शाळेत असताना किंवा महाविद्यालयात असताना अशी एखादी घटना? कारण अनेकदा असं होते की आपण शाळेमध्ये असतो, आपलं एक कोवळं मन असते, पण अशी एखादी घटना घडते की ज्यामुळे आपल्याला असं खोलवर विचार करायला भाग पाडते ती घटना. की खूपदा आपण असं म्हणतो की या समाजात मी का जन्माला आलो किंवा लोकांमुळे जेव्हा समाजात तुम्हाला असं एखादी घटना. मला गर्व आहे मी या समाजात जन्माला आलो, मला गर्व आहे. कारण की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेदना सहन केल्या, 4 आपल्या बाळांची आहुती केली स्वतः, तर जेवढा त्यांचा अपमान झाला असेल मी त्या अपमानाला बिलकुल तो अपमान समोर ठेवून माझा कुठेही जर अपमान होत असेल तर मी त्याला मागे सारून मी कधीच मागे पाहत नाही. कारण की म्हणतात की जर आपण थोडं जरी मागे पाहिलं तर आपला जो प्रगतीचा मार्ग आहे ना तो मंदावतो, म्हणून मी मागे कधीच पाहत नाही आपल्या मागं काय झालं काय नाही झालं. अतिशय प्रशंसनीय अशी ही बाब आहे. सरांनी जसं सांगितलं की त्यांच्यावर कितीही संकट कोसळले किंवा त्यांच्यावर असे किती काही घटना झाल्या असतील तरीही त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रतिमा समोर ठेवली आणि त्यामुळे त्या घटनांना ते सामोरे जायला यशस्वीरित्या ते सामोरे गेले. नक्कीच सर. सर तुमच्या कुटुंबाबद्दल थोडंसं सांगा. माझं कुटुंब जर सांगितलं तर माझे वडील आहेत, त्यांचा पेंटिंगचा व्यवसाय अजूनही आहे? नाही, आता व्यवसाय नाही, आता घरी आराम करतात. त्यांनी आम्हाला लहानपणापासून म्हणजे संगोपन केलं, चांगल्या पद्धतीनं केलं. आई आहे, आई हाऊसवाईफ आहे घरी. त्याच्यानंतर माझी बहीण आहे, ती मुंबईला असते, 2 भाऊ आहेत आणि माझी पत्नी आहे. मला 2 अपत्य आहेत, एक मुलगी आहे मोठी, एक मुलगा आहे. माझी पत्नी मला जे आज या
समाजसेवेत म्हणा, पक्षात म्हणा, मी आज प्रदेशाध्यक्ष पक्षाने मला जे धुरा माझ्या हातात दिली महाराष्ट्राची, मला गावोगावी पुरा महाराष्ट्र मला फिरावं लागतं. मी आज पुरा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. तर माझी सर्वात साथ माझ्या पत्नीची आहे, माझ्या धर्मपत्नीची आहे. तर ती कधीच मला अडथळा देते, तुम्ही 2-4 दिवस बाहेर राहता, तिचा मला खूप आदर आहे. घराची धुरा सरांच्या वाईफनी सांभाळली आहे, त्याच्यामुळेच सर आज महाराष्ट्रभर फिरू शकतात, महाराष्ट्रभर त्यांचे दौरे चालतात, सामाजिक कार्य करू शकतात. नक्कीच ही प्रशंसनीय अशी बाब आहे. सामाजिक कार्यात जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा कोणकोणत्या प्रकारचे आंदोलन झाले आहेत तुमच्या नेतृत्वामध्ये? बघा, असे तर भरपूर शेकडो असे आंदोलन झाले. मी आता माझ्या सांगितलेले आहे. एक आंदोलन असं आहे की जे समाज उपयोगी आणि माझ्या समाजातून त्याचा आंदोलनाला यश आलेलं आहे. ते आंदोलन होतं की प्रमोशनमध्ये आरक्षण. हां, ते आंदोलन असं होतं की त्याचं नुकतंच 2015 महाराष्ट्रामध्ये BJPचं सरकार आलं, राज्याचं सरकार, फडणवीसांचं सरकार. त्या फडणवीसांचं सरकारमध्ये त्यांना माहिती आहे हे सरकार म्हणजे मनुवाद्याचं सरकार आहे, पेशव्यांचं सरकार आहे. तर त्यांनी एक GR काढला होता प्रमोशनमध्ये आरक्षण. हे रात्री 2 वाजता त्यांनी GR काढून तो रद्द केला. आता तो त्याचं सविस्तर सांगायचं असं की जो एक PSI हा असतो, PSI जेव्हा हे होतो तर त्यांची जे एक हित असते, जे स्टार असतात, तर ते स्टार याच्यावर पट्टी असते, ते स्टार काढण्याचं काम ते त्यांच्या घरचे लोक करतात. ते तर त्यामधलं त्यांनी हा आरक्षण मधून तो रद्द GR काढून रद्द केला होता. आणि काही मग जे PSI जे झाले म्हणजे होणार होते त्यांनी मग आमच्याकडे धाव घेतली. कारण की भीम आर्मी संघटना 2017 पासून जेव्हा महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यात जेव्हा आली तेव्हा सगळ्यात लढाऊ संघटना म्हणून त्यावेळेस मग कोणत्या संघटनेकडे, कोणत्या पक्षाकडे न जातात ते भीम आर्मी संघटनेकडे धाव घेतली. त्यांनी म्हटलं तेव्हा जिल्हाध्यक्ष सुधांजी बोरकर हे होते. मग माझ्या नेतृत्वामध्ये, माझ्या मार्गदर्शनामध्ये, सुधाभाऊच्या नेतृत्वामध्ये ते आंदोलन झाले. आणि नुकतंच मुख्यमंत्री, तेव्हाचे मुख्यमंत्री जे आता आहेत फडणवीस, देवेंद्र फडणवीस, तेव्हा अमरावती दौऱ्यावर आले होते. आणि आम्ही त्यांचा हा जो GR आहे हा GR तुम्ही रद्द करा, त्याकरिता आम्ही त्यांचा गाडीचा ताफा सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला होता. हा, तर त्या काय केलं मग त्यांनी गाडगेनगरचे PI इन्चार्ज, पोलीस स्टेशन इन्चार्ज मनीष ठाकरे होते, त्यांनी आमच्यावर अक्षरशः 353 गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. बरं, आमच्या कार्यकर्त्यांकडे फुटेज होती म्हणून आम्ही वाचलो. आता आमच्या सर्वांवर 353 हा गुन्हा दाखल, अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यावेळेस तो झाला असता. जेव्हा बाकीच्यांचे फोन आले तर आम्ही तर असं काही, त्यांनी 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे हा त्याचा हा होतो. आम्ही तर सरकारी कामात अडथळा निर्माण केलाच नाही. आणि आम्ही त्यांना म्हटलं तापावण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तो अडवला नाही. मग आम्ही म्हटलं त्यांना आम्हाला मुख्यमंत्र्यांशी आमची भेट घालून द्या. पण नाही म्हणे तुमच्याकडे तुम्ही जाऊ शकता. म्हटलं आमच्याकडे निवेदन आहे, आम्हाला त्यांना निवेदन द्यायचं आहे. ते तर जनतेसाठीच काम करतात ना, आम्हाला त्यांना आमचं जे आहे तो GR काढला त्या GR बद्दल आम्हाला त्यांना निवेदन द्यायचं आहे. पण मनीष ठाकरे यांनी आमच्या भीम आर्मी संघटनेला थांबवायचा प्रयत्न केला. आणि त्यांनी आमच्यावर 353 हा आंदोलन केलं. आंदोलन तुम्ही 138 हा सॉरी 135 हा आंदोलनाचा एक गुन्हा आहे, कलम आहे तो लावायला पाहिजे होता आंदोलनाचा. पण तो न लावता तो तर लावला बहुतेक. त्याने 353 ची तयारी चालू केली होती. आम्हाला मेडिकलला सुद्धा घेऊन चालायचं. आम्ही म्हटलं आम्ही जात नाही, मेडिकलला न्यायचं आहे तर मग यांना हे करा. कारण की आम्ही SC समाजाचे पाहू. मनीष ठाकरे यांनी आमच्यावर हा 353 गुन्हा दाखल केला. तर आम्ही म्हटलं आम्ही मेडिकलला अजिबात जाणार नाही. तर आम्ही नाही गेलो म्हणून आमचे बाकीचे अमरावती शहरातले जेवढे पक्ष संघटना बाजूला ठेवून आम्हाला वाचवण्याचा त्यांनी
आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले की तुम्ही घाबरू नका, तुमच्या गुन्हा अजिबात दाखल होणार नाही, तर आम्ही पूर्ण चक्का जाम वगैरे करून पूर्ण संघटना पक्ष बाजूला ठेवून जेवढे बहुजनांचे जेवढे पक्ष आहेत सगळे पक्ष त्या आम्हाला वाचवण्यासाठी ते सरसावले. हा त्यातला सगळ्यात मोठा. आणि तो काही दिवसानंतर आम्ही खूप हे आंदोलन पेटून उठलं आणि अक्षरशः मग त्यांनी फडणवीस सरकारने तो GR मागे घेतला आणि तुमचं आंदोलन यशस्वी झालं. 135 की 141 PSI ज्यांना आमच्या आंदोलनामुळे आज ते PSI झालेले. अरे बापरे, एक खूपच असं सामाजिक कार्य म्हणतो आपण, पण आंदोलनामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला सरांच्या बोलण्यावरून कळतच आहे. सर एक अजून त्याच्यात मला एक आठवलेलं, एक आंदोलन असं केलं की जे भाजप सरकारने आज जेव्हापासून भाजप सरकारने सत्तेमध्ये आलं, आज 12 ते 12,500 शाळा, सरकारी शाळा या प्रायव्हेट करून टाकल्या, काही शाळा बंद केल्या त्यांनी. तर त्याचा यांच्या विरोधात आम्ही एक कलेक्टर ऑफिसमध्ये 14 दिवस आमचं आंदोलन ठेवलं आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही काय केलं, एक अजित पवार, एक आपले उपमुख्यमंत्री शिंदे आणि एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांचाही, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि अजितदादा पवार होते. आम्ही काय केलं, त्यांची तेरवी सुद्धा आम्ही त्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये अक्षरशः मडके ठेवले आणि जे गोड जेवण ते देतात ना, आम्ही अक्षरशः असं ठेवून टीव्हीवर तुम्ही युट्यूब जर पाहाल तर युट्यूबमध्ये ते आमचं आंदोलन दिसेल, पूर्ण भारतामध्ये ते आंदोलन केलेलं आहे आमचं. अशा पद्धतीचं आम्ही अनोखे आंदोलन केलेले आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सरांनी केलेले आहेत. सर मला तुम्हाला विचारावंसं वाटते, आंदोलनाच्या वेळेचं जे वातावरण असतं ते कोणत्या प्रकारचं असतं? कारण तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला आता सांगू राहिले त्यावरून आम्हाला उत्स्फूर्तपणे म्हणजे उत्स्फूर्तता वाटत आहे की बापरे, म्हणजे त्यावेळेचं वातावरण इतकं भारावलेलं असेल, त्या वातावरणाबद्दल काही सांगा. खूप भारावलेलं असते. भारावलेलं म्हणजे त्या आंदोलनाच्या नंतर काय होईल, पण आम्ही जो विडा उचललेला आहे की नाही, आपण समाजाला काहीतरी द्यायला पाहिजे. कारण की आज माझ्या समाजाने जो हजारो वर्षापासून जपलेला हा समाज आहे, हा समाज काही यांनी जे प्रगती केली नाही, शिक्षणाच्या बरोबर शिकले, त्यानंतर नोकरीवर लागले. एक जरी त्या एका घरातला एक जर नोकरीवर लागला तर त्याचं घर समोर जातं. अशा पण ही जी प्रगती आहे, ही प्रगती भाजप सरकारला काट्यासारखी त्यांच्या डोळ्यामध्ये सलत राहते. तर माझ्या समाजाला हे देण्याकरिता, धीर देण्याकरिता, आधार देण्याकरिता आम्ही अनोखे वेगवेगळे आंदोलन केले. कलेक्टर ऑफिसच्या समोर पुतळा जाळणे, त्यानंतर कपडे फाडो आंदोलन, त्यानंतर भीक मागो आंदोलन, अशा अनोखे असंख्य असे आंदोलन केलेले आणि प्रशासनाला आम्ही जागा करण्याचा प्रयत्न करतो. असंख्य असे वेगवेगळे आंदोलन करू. सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सरांनी केलेले आहेत आणि त्या आंदोलनांना यश सुद्धा मिळालेलं आहे. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा तुम्हाला एखादं आंदोलन करायचं असते तेव्हा तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया राहते? तुमच्या मुलांची किंवा तुमच्या पत्नीची, आई आहे तुमच्याकडे, बाबा आहे, त्यांची काय प्रतिक्रिया राहते? त्यांना थोडंसं धाकधूक वाटत असेल ना की काय होईल, असं काही होतं का कधी? बरोबर आहे, प्रत्येक आई वडिलांना वाटते असं, पण त्यांना मी आधी सांगून घरून जेव्हा जातो त्यांना माहिती आहे की हा पोट आहे, हा एक समाजाचा एक विडा उचललेला आहे, काहीतरी चांगलंच करतो, वाईट काही करणार नाही. आंदोलन करणं म्हटलं म्हणजे समाजाला काहीतरी सरकारला जागा करण्याचं काम आपण हे आंदोलन करत असतं. तर माझ्या घरचे मला नेहमी माझा प्रोत्साहन देत राहतात, तर तू कर, तुला काही काळजी नको, आम्ही मी तुझ्या पाठीशी, माझ्या पाठीशी माझ्या घरच्यांचा तर साथ राहते पण माझ्या समाजाचा सुद्धा साथ राहते. एकेकाळी माझ्यावर एक हल्ला झाला होता, माझी गन, आणि आपण जेव्हा चांगले काम करत असताना आहे ना तर विरोधक आपले तयार होत राहतात. तर माझ्या हल्ला सुद्धा झाला, माझी गन, माझे दागिने असं घेऊन जेव्हा पळून गेला, तर मी जेव्हा माझ्यावर हल्ला सुद्धा झाला, तर मी हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲडमिट होतो ना तर पूर्ण समाज मला पाहायला आला की बाबा बोलला काय झालं, कसं झालं, काय झालं.
तर आपण समाजात जेव्हा काम करतो तर त्या छोट्या मोठ्या जर घटना घडत राहिल्या तर समाज आपल्या पाठीशी राहतो, हे तेव्हा मला कळलं. या घटनांमुळे तुम्हाला असं कधी वाटलं का की आपण नको जायला त्या कामामध्ये, म्हणजे डिमोटिवेशन जे असतं कधी कधी असं होतं की घरचे सुद्धा घाबरून जातात की नको बाबा नको करायला असे काम, असं कधी झालंय का? नाही, कधीच असं झालं नाही. आणखी आपण जर अशा घटना जर झाल्या तर आणखी आपल्याला बल मिळते, असं त्या घटनांना लढण्याचं आपल्यामध्ये बल मिळून जाते. मला कधीच मी खचून गेलेलो नाही. अशा घटना जरी घडल्या तर मी आधीच सांगितलं माझ्या मुलाखतीमध्ये की मी मागे वळून कधीच पाहत नाही, आणि अशा घटना येणारी आहेत तर मी त्याला कधीच घाबरणार नाही. नक्कीच. सरांनी जशाप्रमाणे आपल्याला सांगितलं आहे की त्यांच्यावर हल्ला सुद्धा झालेला आहे, तरीही सरांनी मागे वळून कधी पाहिलं नाही. उलट त्या घटनांमुळे त्यांना उत्स्फूर्तता मिळाली, एक उत्स्फूर्तपणे समोर जायला पाहिजे असं एक त्यांना बळ मिळालं. नक्कीच सर, तुमचं हे या घटना ऐकून तर आम्हाला असं आमच्या अंगावर रोमांच उभे झाले आहेत. सर, आज तुम्ही आजची जी युवा पिढी बघता, युवक आहेत, युवती आहेत, तर समाजात ते भरकटत चालले आहे असं काही वाटतं का तुम्हाला? बिलकुल वाटतं. बघा, मी सर्वप्रथम आपण समाजात सुरुवात आपल्या घरापासून करतो आपण. तर माझ्या मुलामुलींना, माझी मुलगी चांगली उच्च शिक्षण म्हटलं म्हणजे आज CBSE या पॅटर्नला आहे, आणि मुलगा टोमई या शाळेला आहे. त्यांना माझं हे असतो, सांगणं असते, बोलणं असते की तुम्हाला जर प्रगती करायची आहे तर मोबाईल आणि TV पासून दूर राहा. मी बाबांना 2 वृत्तपत्र लावून दिली, पण बाबांना विनंती केली तर तुम्ही जेव्हा मुलं असतात तर TV अजिबात पाहू नका. कारण की आजची जी पिढी आहे, युवा पिढी आणि युवक असो युवती असो, हे सोशल मीडियाच्या माध्यम आहे ना, हे सर्वात घाणेरडं आहे. त्याचा पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे. निगेटिव्ह असं आहे की मुला मुलींना जो वेळ त्यांना अभ्यास करायला द्यायला पाहिजे तो वेळ ते सोशल मीडियाला देतात. आणि सोशल मीडिया हे माध्यम असं आहे की इंटरनेट माध्यम असं आहे की त्याच्यावर आज तुमचा त्याचा पॉझिटिव्ह पण त्याचा परिणाम होतो आणि निगेटिव्ह पण परिणाम होतो. माझ्या मुलामुलींना तोच संदेश आहे की बेटा सगळं करायचं पण मोबाईलला हात लावायचा नाही. जर तुम्हाला तुमची प्रगती करायची आहे TV आणि मोबाईल याच्यापासून लांब राहा. आणि हा संदेश माझ्या भावंडांना आणि बहिणींना, या दोघांना, या युवकांना आणि युवतींना, तर तुम्ही जर तुमचं सोशल मीडिया म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल याच्यापासून जर जेवढं तुम्ही लांब राहाल तेवढं तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही पोहोचाल. सरांनी मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलं होतं की व्यसनाधीनतेपासून दूर राहिल्यामुळे ते आज इथपर्यंत पोहोचले आहेत. तर व्यसनाधीनता आज आपण बघतो आहोत की समाजामध्ये, स्पेशली युवकांमध्ये, युवतींमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण जे आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेले आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय संदेश द्यायचा? बिलकुल, व्यसनाधीनता माझ्या जे आज माझाच समाज नाही तर संपूर्ण बहुजन समाजाचे जे युवक युवती आहेत या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना जर आपली स्वतःची प्रगती केली, आणि आता सांगितलं तर तुम्हाला जर प्रगती जर करायची असेल तर तुम्हाला मोबाईल आणि TV या तुम्हाला पूर्ण मागं टाकावं लागेल. जेव्हा तुम्ही मागं टाकले तर तेव्हापासून तुमचे प्रगतीचे मार्ग तुम्ही खुले राहाल. आणि हा जो यंग पिढी आहे आता, या यंग पिढी खरोखरच या वाईट मार्गावर चाललेली आहे. आपले जे युवक आहेत हे युवक विहाराकडे न जाता ते कोणत्या पाट्याप्रियवर दिसेल तर कुठे पिक्चरच्या टाकीजवर दिसेल तर कुठे चौकात बसलेले दिसतील. माझा त्यांना संदेश आहे की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शिकाल तर वाचाल. तर तुम्ही जर तुम्हाला आज जागोजागी तुम्हाला ग्रंथालय दिसतील, वाचनालय दिसतील, तिथं जायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही विहारात मध्ये जायला पाहिजे.
आज प्रत्येक धर्मांना आपल्या आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान आहे. तर तुम्हालाही तो एक बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की तुम्ही दर रविवारी तुमच्या मुलांना तुम्ही विहार आश्रममध्ये तरी एक दर रविवारी प्रत्येक रविवारी घेऊन जायला पाहिजे. तिथून काय तिथे बाबासाहेबांचे जर त्या विहारामध्ये गेलं तर तिथलं वातावरण पाहून तर ते त्यांचे विचार चेंज होऊ शकतात. सर, आणि नक्कीच एक महत्त्वाचा संदेश आपल्याला दिला आहे की जर आज आपल्या मुलांना किंवा युवा पिढीला जर वाचवायची असेल तर नक्कीच त्यांना वाचनालयाचं महत्त्व जास्त कळायला हवं, जेणेकरून ते विविध प्रकारच्या व्यसनांकडे वळणार नाही. सरांनी सांगितल्याप्रमाणे की दर रविवारी आपल्या मुलांना तुम्ही विहारात घेऊन जा, जेणेकरून त्यांना आपल्या समाजाची एक बांधिलकी कळेल आणि ते त्या पद्धतीने पुढे जातील. नक्कीच सर. सर, मला आता तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता जे काम करतात, सामाजिक कार्य करतात आहात, तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं एक भविष्य काय दिसतं किंवा कशा प्रकारे तुम्ही पुढे जायचं आहे, तुम्हाला यातच अजून काय नवीन करायचं आहे? बघा, मला 4 ते 5 महिने झाले मला भाई चंद्रशेखर आझाद यांनी महाराष्ट्राची धुरा माझ्या हाती सोपवली. आणि जे आता नुकतं 2024ला विधानसभेचा जो निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये माझा जो पक्ष आहे आझाद समाज पार्टी, हा या पक्षाला अवघ्या फक्त आणि फक्त 5 वर्ष झाली. 15 मार्च मान्यवर कांशीरामजींच्या जन्मदिवशी 15 मार्च 2020ला या पक्षाची नोएडा येथे स्थापना झाली. आणि 5 वर्ष होऊन सुद्धा माझ्या पक्षाचा एक निसटता विजय राहिला. निसटता विजय. आणि येणाऱ्या लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, त्या निवडणुकांमध्ये माझ्या पक्षाचा भरघोस जे उमेदवार आहेत त्यांचा विजय होईल. आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये हा माझ्या पक्षाचा झेंडा हा रोवल्याशिवाय राहणार नाही. कारण की माझ्या पक्षाने अमरावती विधानसभेमध्ये 54,500च्या वर माझ्या पक्षाने मते घेतलेली आहे. आणि त्याच्याच असं मला विश्वास आहे की आझाद समाज पार्टीचा झेंडा हा महानगरपालिकेमध्ये फडकवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जे मला म्हटलं की त्याच्यासमोर तुम्ही तुमचं राजकीय भविष्य काय पाहता, तर बघा, मी भविष्यामध्ये विधानसभेचा बडनेरा या विधानसभेमधून मला उभं राहून माझा जो समाज आहे, वंचित जो समाज आहे, त्या समाजाचं मला प्रतिनिधित्व मला करायचं आहे. आणि त्या विधानसभेचा मला विकास करायचा आहे. नक्कीच सर, तुमच्या पुढील राजकीय वाटचाली करता आमच्या तथागत टीव्ही चॅनल तर्फे आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. सर, आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, तर एक तथागत टीव्ही चॅनल करता आपण काय संदेश देऊ इच्छिता आपल्या प्रेक्षकांना? बघा, माझी अरुण भाऊ वानखेडे सोबत भरपूर दिवसांपासून मैत्री होती, ओळखतो मी त्यांना. पण मला माहित नाही की या इथे इतकी छान एक कंट्रोल रूम आहे तुमच्या न्यूज चॅनलची. आणि तुम्ही मला या न्यूज चॅनलमध्ये मुलाखतीमध्ये बोला, तुम्ही या तथागत टीव्ही चॅनलचं मी खूप ऋणी आहे, आभारी आहे. आणि माझा एक संदेश सुद्धा आहे की बाबासाहेबांनी सांगितलं, हा लोकशाहीचा 4था स्तंभ हा मीडिया आहे. आणि आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरून समाजासाठी काम करतो, आंदोलने करतो, हा मीडियाच आहे. की कारण की लोक घरात बसतात, मोलमजुरी करतात, पण आमचे आंदोलन हा जो लोकांपर्यंत जो पोहोचण्याचं काम करतो ना, हा मीडिया आहे. तर माझं एक विनंती आहे की तथागत टीव्ही चॅनलला भरभरून तुम्ही मदत करायला पाहिजे. कारण की ते हा गव्हर्नमेंट काही तुम्हाला काही मानधन देत नाही. हा तुम्ही कुठून तुम्हाला देणगी येत असेल तर तुम्ही तुमचं टीव्ही चॅनल, तथागत टीव्ही चॅनल हे चालवण्याचं काम करता. मी याचा प्रसार आणि प्रचार भरभराटीचा जाऊ आणि खूप अमरावती जिल्ह्यामध्येच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रभर याचा प्रचार आणि प्रसार करू मी अशी तथागत चरणी, शिवराचरणी किंवा महापुरुषांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आजचा आपला एपिसोड इथे संपणार आहे. तथागत टीव्ही चॅनल तर्फे भीमपुत्र या मालिकेमध्ये आज आपण मनीष
नलिनी पुंडलिकराव साठे यांचा आपण आज जीवन प्रवास समजून घेतला आहोत। एक अतिशय प्रेरणादायी असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक कार्य तसेच राजकीय कार्यात सुद्धा ते अग्रेसर आहेत। तर अशाच प्रकारे आपण पुढल्या एपिसोडमध्ये एक अजून भीमपुत्राचा जीवन गौरव समजून घेणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय भीम, जय भीम, जय भीम, जय शिवराय, जय संविधान।